नमस्कार प्रेक्षकांनो, आज आपण बघणार आहोत ठरलं तर मग मालिकेच्या 13 जुलैच्या भागामध्ये सायली म्हणते की बाबा असते तर आज बरं असतं, पण लगेच ती म्हणते समोरची प्लेट उचलून ती ठेवते आणि म्हणते जोपर्यंत बाबा येत नाही ना तोपर्यंत ही प्लेट बाबांच्या नावाची टेबलावर अशीच असेल. कल्पना आत्या हे बघून इतक्या खुश होता की खरंच तिला तिच्या बाबांची किती आठवण यायला असतं म्हणताना मुलगी असं म्हणते. दोघीजणी एकमेकीला जवळ घेतात प्रेक्षकांनो. अस्मिता म्हणते मला ना थोडं बोलायचं आहे तुमच्याशी सर्वांशी असं म्हणून, पण ती बोलायला घेणारच तितक्यात तर लगे बाळाचा रडायचा आवाज येतोय आणि सायली म्हणते तुम्ही थांबा, मी जाऊन त्याला घेऊन येते. आणि ती जाते आणि लगे गोलूला घेऊन येते आणि सर्वजण एक एक करून गोलूला त्यांच्याजवळ घेत आहे बरं का. आणि लगेच ती सायली अस्मिताजवळ आल्यानंतर म्हणते हे बघा अस्मिताताई, तुम्ही गोलूची काळजी करू नका, आम्ही आहोत त्याला सांभाळायला. त्यावर अस्मिता म्हणते अगं खरंच मला ना तेच बोलायचं होतं. सुमनताई लगेच सायलीला म्हणता काय ग सायली, तुला कसं काय समजलं ग अस्मिताच्या मनात काय होतं. लगेच कल्पनाताई म्हणताच आहे अहो तिला न काही सांगताना सर्व समजतं सुमन मनातलं प्रत्येकाच्या. आणि लगेच सायली त्याच्या आईला म्हणजे कल्पनाताईला म्हणत आई तुम्ही आता मनापासून परमिशन द्या ना. त्यावर लगेच त्या म्हणतात अगं मी दिली ना अगं परमिशन तिला. आपण लगेच प्रतापराव अगं हो तू दिली पण तू मनापासून नाही ना बोलली. मग लगेच कल्पनाताई अस्मिताला जवळ घेत आहे आणि म्हणता हे बघ बाळा तू व्यवस्थित जा, तू काही टेन्शन घेऊ नको, गोलूला आम्ही सांभाळायला आहोत आणि आम्ही त्याच्याकडं चांगलं लक्ष देऊ. असं म्हणून दोघी जण एकमेकी सायलीकडे बघता आणि अस्मिता म्हणते सायली खरंच ग तू खूप ग्रेट आहे ग, तुला न सांगता सर्वांच्या मनातलं समजतं. आणि इकडं अर्जुनला विलची जी फाईल असते ना प्रेक्षकांनो ती भेटते आणि राकेश बघतच असतो. तो पण जोरात वरती येतो आणि दरवाजा लावतोय, पण दरवाजाचा आवाज झाल्यानंतर अर्जुन वरती बघतोय आणि म्हणतो की पण मग त्याला असं वाटते की शक्यता बहुतेक वाऱ्याने दरवाजा लागला असेल म्हणून तो पुन्हा फाईलमध्ये डोकावतोय. आणि प्रतिमा आत्यांचा फोन येतोय आणि अर्जुन त्यांना सांगतो हो हो आत्या अगं फाईल मिळाली मला, मी निघतोच. आणि याला असं वाटतंय की बहुतेक कुठली तरी फाईल घ्यायला आला असेल अर्जुन काकांची. पण बोलताना तो लगेच अर्जुन म्हणत असतो हो हो ती व्हीलचीच फाईल मला मिळाली, तू काही टेन्शन घेऊ नको, मी निघतोच आहे. त्यात तो लगेच म्हणतो की अरे सर्व माझ्या हातात प्रत्येक टायमाला भोपळाच कसं काय येतो, याला कसं काय ती फाईल सापडली. अर्जुन फाईल घेऊन निघाला प्रेक्षकांना. तो बाहेरून लॉक पण करतोय आणि इकडं सुभेदारांच्या घरी एक माणूस येतोय आणि तो म्हणतो अर्जुन सुभेदार आहेत का. यावर लगेच प्रतापराव बाहेर येत आहे आणि तो लगेच म्हणतोय की हे ना रविराज किल्लेदारांनी हे दिलेलं आहे. तो कुठलासा कागद असतो प्रेक्षकांनो. मग तो घेऊन तो आतमध्ये येतोय आणि प्रतिमाताईंच्या हातात पण देतोय. आणि इकडे लगेच अर्जुन आपल्याला दाखवतोय घरी आलेला आहे, तो थोडे पेपर वगैरे व्यवस्थित करतोय. आणि प्रतिमा आत्या म्हणता आता सायली तू माझ्या डोळ्यासमोर याच्यावर सही कर बरं का. पण सायली म्हणते अगं आई काही गरज नव्हती ग, मला नको आहे ग ही प्रॉपर्टी वगैरे, मला फक्त तुमच्या सर्वांचं प्रेम हवं होतं. त्यावर पुन्हा सायली इमोशनल होऊन जाते प्रेक्षकांनो. सायलीचे डोळे इतके बाणावलेत ना. लगेच अस्मिता आणि कल्पनाताई म्हणता अगं सायली तू साईन का नाही करत आहे, काय विचार करते एवढा. अर्जुन तिच्याजवळ बसून लगेच म्हणतोय की ते विषय काय आहे, कारण ती पहिले सायली होती आणि तिचं ते विलवर नाव बघितलंय ना तिने तन्वी रविराज किल्लेदार, म्हणून तिचे डोळे भरून आले. आणि असं म्हणताना लगेच ती सही करते, ती तन्वी किल्लेदार म्हणूनच सही करते बरं का प्रेक्षकांनो त्या विलवरती. आणि सर्व झाल्यानंतर लगेच सर्वजण टाळ्या वाजवत आहे आणि तिचं अभिनंदन करत आहे. राकेश पण तिथं येतोय. राकेश म्हणतो अरे झालं बाकीच्या नावावर प्रॉपर्टी बरं का. आणि लगेच सुमन काकी म्हणतो अरे राकेश तू इथं कसं काय. अगं मी ना सहज आलो होतो इकडं, म्हटलं त्याला भेटून घेऊ आलो इथं. असं म्हणून तो पण मुद्दामून तिचं सायलीचं अभिनंदन करतोय आणि म्हणतोय की जे बाबांनी केलं होतं ते सर्व चुकीचं केलं होतं, मामा मला माफ करा. असं तो सर्वांची माफी मागतोय प्रेक्षकांना. पण लगेच अश्विन म्हणतो अरे जे झालं ते झालं, आपण सर्व एकच आहोत राकेश. आणि राकेश लगेच निघतोय प्रेक्षकांना तिथून. आणि सुमन काकी म्हणते का रे कुठं चाललास. पण तो म्हणतोय की मला ना थोडं एकटं राहायचं आहे म्हणून मी बाहेर जातोय. आणि अस्मिता लगेच म्हणते हे बघा आता ना आपल्याला पार्टी हवी बरं का बाबा. लगेच अश्विन म्हणतो अरे काय ग तुझं काय झालं की लगेच म्हणते पार्टी करायची, पार्टी हवी. आणि इकडं अर्जुनचं वेगळंच प्लॅनिंग असतं कारण त्याला सायलीला डेटवर घेऊन जायचं आहे ना. घरातल्यांचं वेगवेगळं ठरलेलं असतं कारण त्यांना प्रत्येकाला सायलीबरोबर वेळ घालवायचा असतो. पण लगेच सायली विमलताईला सांगते की एक फळा घेऊन या आणि लगेच सायलीला तो फळा आणल्यानंतर फळावर पूर्ण लिहिते प्रेक्षकांना कोणाला किती वेळ द्यायचा आहे. पण तिने मात्र अर्जुनचं लिहिलेलंच नसतं बरं का तिथं.
अर्जुन म्हणतो, अरे हिने माझ्याबद्दल लिहिलं नाही म्हणजे आपली डेट कॅन्सल करावं लागेल, म्हणून तो लगेच मोबाईलवरती कॅन्सल करायचा बेतात असतो. तितक्यात लगेच अश्विन आणि प्रतापराव म्हणतात, का गं आजचं प्लॅनिंग काही लिहिलं नाही? त्यावर लगेच सायली म्हणते, आजचा पूर्ण वेळ मी ना यांच्यासाठी राखीव ठेवला आहे बाबा. त्यावर अर्जुन तिच्याकडे बघून म्हणतो, खरंच बायको? अगं तू खरंच माझ्यासाठी वेळ ठेवला आहे? त्यावर सायली म्हणते, अहो मी तन्वी आहे हे तुम्हाला जेव्हा समजलं आणि जे प्रयत्न तुम्ही केलेत ना त्याच्यासाठी आजचा पूर्ण दिवस तुमच्यासाठी आहे, कोणी करत नाही हो. तुम्ही खरंच माझ्यासाठी खूप प्रयत्न केले. असं म्हणून दोघं एकमेकांकडे बघत असता आणि अर्जुनच्या डोळ्यातून ते इतकं प्रेम झलकतंय ना प्रेक्षकांनो. तो इतकं प्रेमाने बघतोय सायलीकडं आणि इकडं मात्र नागराजचा संताप झालेला आहे. तो अक्षरशः राकेशला इतका धोपटतोय ना जोरजोरात की अरे तू कामाचा नाही असं तो म्हणत असतो. आणि शेवटी तो म्हणतो, आता ना इच्छा नसताना सुद्धा ज्या प्रियालाच लीडर मानावं लागणार आहे आणि ती काय करते हे, कारण ती इतकी शापीर आहे ना, तिच्यावर अवलंबून राहावं लागणार आहे असं तो तिला सांगत असतो. आणि प्रियाची प्लॅनिंग जबरदस्त झाली आणि जे सचिनला सांगत असते, हे बघ मी जे काही सांगेन ना ते तुला आणि राकेशला करायचं आहे, पण त्या बिनडोक्याचं काही लक्षात उतरणार नाही बाबा. जे काय करायचं ते तुलाच करावं लागणार आहे. सचिन म्हणतो, प्रिया तू टेन्शन करू नको, तू मला फक्त सांग काय करायचं ते. आणि तो गेल्यानंतर त्या हवालदारीला बोलवते प्रिया आणि सांगते, हे बघ मला एक जण भेटायला येणार आहे, पण तिचं नाव ना तू रजिस्टरमध्ये लिहू नको बरं का, असं ती तिला सांगत असेल. लगेच ती व्यक्तीला प्रिया म्हणून आवाज देते. प्रेक्षकांनो चला तर भेटूया उद्याच्या भागामध्ये. आपल्याला समजणार ते अर्जुन सायलीला डेटवर घेऊन गेला आहे, पण सायलीने जो ड्रेस घातलाय ना प्रेक्षकांना खूप सुंदर आहे. आणि तो बघून तर बापरे, अक्षरशः अर्जुनचे ते कसे होश उडून गेलेले. तो एकसारखा टक लावून तिच्याकडे बघत असतो. प्रियाला जी व्यक्ती भेटायला आली तिचा चेहरा आपल्याला पूर्ण व्हिडिओमध्ये दिसतोय. प्रेक्षकांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.